कार्यकर्ते पुढारी फाडारी जरा नीट ऐका. दसऱ्याच्या दिवशी रावण पेटवायचा आहे तुम्हाला. भुश्याचा पिटू नका. नालायकपणा जरा कमी करा. कुठून काढणार तो रावण. चौकात बांबू लावा रावण. आणलं कुठून तुम्ही रावण दहन. नागान भुश्याचं राग करायची. एखादी गायच ओगल त्याच्यात आणि धुराचं प्रदूषण करायचं कोण. आणि रावण पेटवणारा दारू पेल. अब्बा एक वाक्य सांग. तुम्हाला टिकवता आला तर आपला धर्म टिकवा, पण धर्माला क्लानी लागेल असं वागू नका. चौकात रावण जाळणं आपल्या बजेटमध्ये बसत नाही. का. जगातला पहिला मातृभक्त रावण आहे. जगातला पहिला शिवभक्त रावण आहे. मरताना हसणारा पहिला भक्त रावण आहे. आणि रामासमोर ध्येय ठेवणारा पहिला श्रीमंत राजा रावण आहे. आपल्या लोकांनी उरफाट्या पोथ्या वाचायच्या. रावणानं सीता पळवली. पळू दे. तुला काय तकलीफ झाली. तुला काय तुझी पाहुणी होती कधी. तुला काय तकलीफ झाली. अर्धवट पोठ्या नाही वाचायचं कधी. रावणानं म्हणजे भजने बिजने ध्यानात ठेवा. रावणानं सीता पळवली हे कधी लोकांना सांगू नका. कधी सांगू नका. पण रावणानं आईसाठी आत्मलिंग आणलं हे 2-4 वेळा सांगा ना. त्यानं मरताना हसणारा भक्त होता 2-4 वेळ हे सांगा ना. हे सांगायचं नाही जमत का. हे सांगा. सीता पळवली त्यानं. पळू दे. पळू दे. पण रावणासारख्या 4 गोष्टी जगात होत्या का कोणाकडे. लंका सोन्याची होती तरी शंकराची भक्ती करीत होत. आपल्याकडे काय. ग्रामपंचायतीने निवडून आलं तर देवळात जात नाही. याड उरकून घ्या. तू काय करतो गावात. गाजर काळानं तुला काही. हा की संडास ग्रामसेवक नाही इकली तरी तू गावातच बोंबलतोय. तुला काय वांग कळा. महाराज एवढी लंका सोन्याची तरी गडी विद्वान होता महाराज. जगातला महाराज मंडळी सांगतील जुने वारकरी. मरताना हसणारा पहिला भक्त रावण आहे. तो काय कच्चा गडी होता का. त्याला असं भुसा भराण गल्ली जाळा इतका हलकट होता का तो. बावळाट नाही तर काही नवीन आणायचं काहीतरी. फक्त एक वाक्य सांगा महाराज. सध्या लोकांच्या डोक्यात फक्त समाजामधल्या चांगल्या गोष्टी बिघडून द्यायच्या आणि स्वतःची लाल करायची. बाकी काही नाही. आणि आजची माणसं फक्त 2च गोष्टीसाठी जगायचंय. मला प्रसिद्धी पाहिजे आणि मला लोकांनी मानलं पाहिजे. नाही तर काय लोकांना घेणं नाही. काय मत आहे तुमचं. कशाला रावण जाळायचं. ऐका रावण कोण आहे. रावणाला जेव्हा धरून आणलं रामानं लक्ष्मणानं. अहो महाराज तो गडीच हसत आलता. तो गडी विद्वानच होता. हसत आलं तर लक्ष्मण म्हणलं का रे तू जर एवढा हुशार आहे तर तो माझी वहिनी का पळवली. रावण म्हणला तुझी वहिनी जर मी पळवली नसते तर तुम्ही दोघं माझ्या नगरीत नसते आले. काय कच्चा गडी होता का तो. आणि मारताना जेव्हा बाण मारला रामानं रावण खाली पडला. अरे वेद बोलत होता मारताना तो काही कच्चा गडी होता का. दशग्रंथ ज्ञानी होता तो. वेद बोलत होता. वेद आणि हसायचा तो. लक्ष्मण म्हणणार तुया बाण घुसला ना हसतो का बंधू. तो म्हणला येडे आजच माझ्या जीवनात दसरा आहे आणि आजच माझी दिवाळी आहे. का चांबड्याचं शरीर माझं रामाच्या चरणावर अर्पण झालं याच्यापेक्षा भाग्य काय. इतका विद्वान रावण होता तो. आणि लक्ष्मणाला राम म्हणतो आता त्याच्याजवळ जाय आणि तो काय बोलतोय ऐक. तो दशग्रंथ ज्ञानी आहे. शत्रुकोण सुद्धा चांगला असेल ते घ्यावं. आपल्या बावळटाने म्हणलं भुसा भरा रावण जाळा. कोण सांगितलं तुम्हाला ते. 7-8 पुढाऱ्यांनी एकत्र यायचं आणि 10-5 तरणे भांडे वळू गोळा करायचे. ते कबरी भांडी भंगार क्वालिटीची. पेटवा रावण. तो बाप पेटव ना. चालला रावण पेटवायला. रावण कोण आहे हे तरी ध्यानात घ्या महाराज. 10 इंद्रियामध्ये 10 इंद्रिय आहेत. इथून वर किती आहेत 5. इथून खाली किती आहेत 5. मग देवी 10 दिवस लढली कशावर. तिने काय असे मडकं बसून घट भरवला होता काय. बावळ्याचा बाजार नाही तर. 5 कर्म इंद्रिय आणि 5 इंद्रिय 10 इंद्रिय ताब्यात घ्या आणि याला भजनापासून रोखणारा अहंकार नावाचा रावण जाळा. याचं नाव दसरा. अहंकार झालाय मोकारण भुस्सा मारलाय रावणात. आपल्या बाबा आपण मानला बंगला. आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं
बावळ्याचा बाजार नाही चालला रावण झाला. ओवी आहे 13व्या त्यात मी ओव्यांप्रमाणे तुम्हाला 5 पर्यंत देणार महाराज. ओवी पहा किती सुंदर आहे. नवलांकराची गोटी विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकट आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? बावळ्याचा बाजार. लाल कांद्याचे पैसे झाले सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टर सुनबाई म्हणली मा पाय लागला आणि ट्रॅक्टरच आला. इतका तो पाय चांगला होता बाई तर तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का ग आली? दोन भाऊ वायले निघले थोडल्यानं JCB घेतला. JCB धाकटा मोरीत आंघोळ करीत होता. बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणा ढापलं ना आता बाहेर काढलं. तुम्हाला पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना गाराटलं. बावळ्याचा बाजार. रावण जाळा पण कोणता? 10 इंद्रिय ताब्यात घ्या ना. अहंकार नावाचा रावण मारा हाच दसला. ते दिले सोडून गेले. आणि कार्यकर्ते पुढारी तरुण पोरं नीट ऐका जरा. इंदुरीकरचं कीर्तन आहे तुमची आपली बऱ्याच दिवसानं गाठ आहे. आपलं काम थोडं वेगळं आहे ते आपल्याकडे चालत नाही. ते रावसाहेब यांना आपल्या बोकांडी बसा तिकडे उलथा तुम्ही. काय आम्हाला काय तुमच्या वार्डात फॉर्म भरायचा नाही. काय आमचं घेतलं नाही तुमच्या पैसे. कीर्तन संपलं मोजून घेतले निघलो. काय तुमचा विनोद नाही पण ते इंदुरीकरचं कीर्तन आहे. ते काल सत्य आज सत्य उद्या सत्य. आपल्या तोंडातून वाक्य बाहेर पडत ते कवाय खरंच. जरा तरुण पोरं बिर 10वी 12वीचे पुढचे टोनगे बिनगे जरा नीट ऐका आणि कार्यकर्ते नीट ऐका जरा. 2 मुद्दे सांगतो तुम्हाला ऐका. 10 वर्षापूर्वी दंगली करणं टपऱ्या पेटवणं मोर्चे काढणं या गोष्टी सोप्या होत्या. गाड्या पेटवणं टपऱ्या पेटवणं दंगली करणं रस्ते रोखी करणं सोपं होतं. लोक पळून जात होते. 2018 हे साल अख्खं मोर्चात गेलंय. अख्खं मोर्चात. काही झालं का मोर्चा काही झालं का मोर्चा. या डांबरी हो काम नाही काही या डांबरी हो या. पण टपऱ्या बिपऱ्या पेटवणारे दंगली करणारी अडपटांनी ऐका. तुम्हाला वाटतं आमचं 2-4 दिवस पेपरला नाव आलं 2-4 दिवस आमची टीव्हीला पट्टी आली. पण आता 100% लोकांकडे मोबाईल आहे आणि 80% जनता कॅमेऱ्यात आहे. क्लिप मध्ये जर सापडले ना आयुष्यातून उखडाल. जरा उताटेलपणा कमी करा. कोणाचाही मूत प्याला का कोणाच्याही उडे आणता. अरे तुम्ही ज्यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर कधी गुन्हा दाखल झाला का? मग तुम्ही का तर फडता मारायला? हलकट क्वालिटीचे नाही तर. आणि कायदा इतका कडक आलाय जरा भांबावले भ्यान करू नका. तुम्हाला वाटतं आम्हाला 2-4 लोकांनी थापा मारल्या पाठीवर शबासकी दिली. पोरांनो JR असा निघलाय आता नवीन. क्लिप मध्ये दिसला तर आयुष्यभर नोकरी नाही. क्लिप मध्ये जर दिसले ना तुम्ही दंगली बिंगलीच्या अहो काही माणसांना हाताने झटे सगळं होऊन गेल्यावर पाहायला गेला. तोही धरला चलो. एकट घासाला पाणी लावून येत होता टपरी पेटली उचला त्याला. अरे तो म्हणला पेटली माई मोटर जळाली आणि इकडं काय चाललंय. कायदा कडक आलाय. हा विनोद आहे हा विनोद आहे. कशाला मावळापणा करायचा तो? कोणासाठी मरायचं कशाला? पोरांनो आणि जर दंगलीच्या केस मध्ये गेले तुम्ही तर ती केस 15 आणि 20 वर्ष मिटत नाही. 30-30 वर्ष लागत यार. जर बसलेल्या पैकी कोणच्या भीतीला असेल ना त्याला विचार ना उद्या मोर्चा आहे तो तुम्ही गावाला चाललो तिकडे उलता. आणि ह्या 18 ते 22च्या टोन गेला लई किडा. ही भंगार बापाची पायदास. कपडे भांडे कपडे घालायचे बागलात उशिडा झाला गाला कार्यकर्ता झाला. एकच अंडरपॅन्टीला गारमाटानं वा झाल्या गाला गाव सुधरा निघाल. महाराज आयुष्य उखडून जाईल. येडे नका हो तुम्ही. तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. आणि ती तारीख लवकर नाही राहत. ती तारीख लय कठीण राहती. इडभर बसा लिंबा खाली कचेरीत. मग 4 वाजता ते म्हणा पुढची तारीख दिली ती आहे चला घरी. आणि त्याच्या पुढे ऐका पोरांनो
त्याच्या पुढे ऐका, आज जर तुम्हाला फ्लॅट भाड्यानं द्यायचा असेल एखाद्याला तर पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. हॉटेलमध्ये चांगला वेटर ठेवायचा असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागतो. जरा बावळटपणा करू नका. तुम्हाला वाटतं आम्ही इंजिनिअरिंगला आणि आम्ही 10वीला आणि 12वीला आहे, आयुष्यात उखडून जाल. 3000 गुतले मागच्या 15 वाड्यात, घेणं नाही देणं नाही ते चाकणची. बरं ते सगळं वाहून गेले, आणले धरून 3 दिवसानं सापडून आणले ते क्लिप मधून. मेले ना, आयुष्यात उखडून गेले, संपलं. आणि तुमच्यावर जेव्हा वेळ येईल ना परण, कोणी सोडवायला मोकळं नाही तुम्हाला. तुम्हाला वाटतंय आता आम्ही कार्य करते, खात कोण तुम्हाला? मतमोजणी संपले आहे का दारू? मग धरा तुमचीच गाला साथ. जननी सुख काही घेणं नाही. जरा बावळटपणा कमी करा. त्याच्या पुढचं ऐकलं मेंदू बंद होईल तुमचा. नोकरी तर तारीख तर 30 वर्ष मिटत. अरे मग त्याच्यापेक्षा आमच्या टोळीचे मेंबर होणार ना, आलाय का 12 महिने फुकाट घालतो तुम्हाला भाकरी. एक वाक्य सांगा, आमच्या टोळीचे मेंबर जर तुम्ही झाले तर तुम्ही श्रीमंत होणार नाही पण समाधानी होणार. कशाला मारत कोणच्या मागे भोंगे घेऊन बोंबलं धेंडताना आलाय को? आलंय सीझन 2-4 महिन्यावर. उठले वळू. क्रांती झाली पाहिजे. चैन वर वड. क्रांती काय करतो तू? अरे शेळ्या पाळा ना, कोंबड्या पाळा ना. विनोद समजू नका तुम्ही. तुम्हाला आता वाटतं बा इंदुरीकर काही बोलतो, जे बितले त्याला कळण कस काय. दंगली बिंगली जर सापडलं ना काम बरं, काम आता पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्हाला कोणी सोडवणार नाही. अजून 2 वर्षानं पुरीचं लग्न जर करायचं असेल तर सुपारीला पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म द्यावा लागेल पोराचा. हा, या अवलाद कुठे गुतेले का? नाही. थोडा सुपारी गुतलं होतं का ते देवाला सोडून मोरले. हा विनोद नाही, हे इंदुरकरचे वाक्य. कशाला मारताना आलाय को? जरा हे बाहेर त्यांचं शिका. हे 10वी-12वीचे सांड जरा नीट आहे का? 9वीची अवलाद क्वार्टर पिती आपली. असं एवढं भंगरी क्वार्टर आणते ती अवलाद. असं ताईट पाहते बापा कधी, आणि ते बापालाच म्हणते तुझं मी तुझ. मग तुझ्यातून माझा तेवढा फरक कसा? त्याचा बाप म्हणला. आता मी म्हणतोय बा माझ एवढं जे 11वीला गेलंय बिनमिशीच, ते बापाला म्हणतोय काय केलंय माझ्यासाठी? बापाने केलं ते सांगायचं का? बाप म्हणला मारलीच जखम्या, मग आता काय करेन तू? सावध व्हा. हे शिका बा. हे बाहेर त्यांचं शिका. केरळवरून हवा भरायला महाराष्ट्रात आलंय. 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठत आहे. शिका. बोर मारायला 4 महिने महाराष्ट्रात ते झाडाखाली शिजून भात खात्यात. गव्हाचं मशीन घेऊन 4 महिने महाराष्ट्रात ते झाडाखाली भात शिजतात. पेट्रोल पंपावर मुक्काम करतात. हायवेच्या कामाला 12 महिने येत सिमेंटच्या नळीत झोपत्यात. आणि आमची 70% अवलाद संध्याकाळी जेवायला घरी नाही. जरा लाजा वाटू द्या. 70-70 हजाराची पल्सर आहे पोराला. 10-10 हजाराचा त्याच्याकडे मोबाईल आहे. रुपड्या कमवायची दाना तर का नालाय को रुपड्या. त्या बिचारीनं 3 रंगाचं लुगडं नाही असायचं. तुम्हाला सांभाळायचं. या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडायचे आणि तुम्ही क्वार्टरी पिऊन बोंबलं नेलायचं. शरम नाही वाटत का? लाज नाही वाटत? 70 हजाराची पल्सर पोराला शाळेत जायला, 10 हजाराचा मोबाईल, 2 हजाराचा बूट. आणि त्याची आई म्हणती दरवाजा उघडा ठेवा पप्पू येईल. पप्प्याच्या आईचे दात पाडले पाहिजे 2-4.
चालली थोबाड वाशीत मध्ये. तो पप्या काय हरिपाठाला गेला का? दरिद्री पोरगी लग्नात नाचती ना आई थोबाड वासून पाहती. 96 कोळीक माणसं आहेत आपण, आभार गाभार नाहीत. हो, आपण 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं आहेत. आभार गाभार आहेत का? शिवाजी संभाजीचं रक्त आहे आपल्या रसात. आपण काय कोणची 50ची पिऊन प्रचार करणार रक्त आहे काही? हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुट चाटून जगणार रक्त नाही. हे कोणीतरी आपल्याला 100 द्यायचे आणि मग आपण त्याचा कार्यकर्ता वजन मूत पिऊन उमलं धेंडायचे. इतकं नालायक रक्त घे. हे रक्त मोडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे. स्वाभिमानानं जगायला शिका. लाचार काय जगायचं? वाघ फाडला होता संभाजीनं. वाघ कळत वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला, उताना झाला चित्ता. सकाळी लागला 5 उसने मागा, झाला बिबट्या. आपण महाराज आपल्यात इतकी ताकद आहे का भिंतीवर बसा आणि भिंत चला म्हणल्याबरोबर चालली आहे का नाही? बोला, भिंत लगेच चालली का नाही? भिंतच सोडा, भिंत निर्जीव आहे पण निर्जीव भिंत तर चालली, पण रेडा सुद्धा. अहो आपण इतके मोठे का आपण लिहिलेला अभंग पाण्याच्या भापाची टाप नाही झाली बुडवायची. बुडवला का? आपण माणसं कोणी? आपल्याकडे गाथा तयार झालाय, आपल्याकडे ज्ञानेश्वरी तयार झाली, आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले आणि आपण बावलाटवानी कुठे? तुम्हाला असं काही इज्जत आबरू काही आहे का नाही? स्वाभिमानानं जगायचं. हो, जर तेव्हाच मला एक सांगा महाराज, तुकोबारायाने जर शिवाजी महाराजांचा नजराणा परत पाठवला नसता तर स्वाभिमान हा शब्द गेलाच होता. हो, पण शिवाजी महाराजांना तुकोबारायाने उत्तर दिले, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. येर वित्त तुमचे धन ते मज मृतिके समान. राजे तुम्ही मला पाठवलेला नजराणा मला माती समान आहे, मी विठ्ठल सोडता कशामध्ये सुखी नाही. तेव्हा जर शिवाजी महाराजांचा खन. मला एक सांगा, तुकाराम महाराजांना दीव मध्ये सरपंच व्हायला काय माग होत? त्याने तर कवाय पेट्या राज्यात पळून नेला. चलो रामकृष्णाने पेटी आहे भर गेलं गेलं. रेडा जर वेद बोलू शकतात तर ज्ञानेश्वर महाराज आमदार झालेच ते ना. त्यांनी प्रत्येक मतदारावर सांगितलं किती सोपं आहे महाराज. पण इथून पुढचा समाज सुखी जगावा याच्यासाठी आयुष्य घातलंय. आपल्याला फक्त त्यांचा हरिपाठ पाठ करायचंय. आपल्या पोरांनी तरुण पोरांनी पार लाजाबीज सोडल्यात, काम दिले सोडून केस राखीन बोंबलं दिंडायचं कोणीकडे. चांगले गारी गारी का कुल्फी का पावी का मस्तपैकी टाकाटाक जगायचं चांगलं ते दिले सोडून. ती मला तवा हा म्हणली होती, ती एकदा हसली होती. ती एकदा असली पण तुला हास्य रोग झाला ना तेव्हापासून. चांगलं जगायचं मस्तपैकी दूध बीत घालायचं चांगलं 30-40 लिटर दूध घालायचं. भारीतली गाडी घ्यायची, भाऊबंद पाहिलं हरणं वाजवायचं. चला तर काय गाडी दुधावर घेतली. स्वाभिमानानं जगायचं. इथून पुढचा काळ हा जळकट नाही जगायचा. एखाद्याने गाडी घेतली ना, आपली अवलाद हसत सुद्धा नाही. त्या गाडीला ऍव्हरेज नाही आणि कंपनी काही इतकी खास नाही. तुमच्या काय का आपली सायकल आहे ना, मग मरतीच्या खाली काय जगायचं नाही महाराज. जळकाट माणसं प्रगती करीत नाही. स्वाभिमानानं जगायचं. जुनी माणसं अशी होती महाराज, थोरल्यानं 3 पोते गहू काढला ना तर धाकटा नेट लावायचा 3.5 काढायचा. आता धाकट्या थोरल्याची गहू चोरी तो गाडी झाली गेला. माणसामध्ये स्पर्धा राहिली नाही. तुम्ही पोरं शाळेतली पोरं हे MPSC UPSC ज्या परीक्षा देतात ना पोरं, हे क्लास 1 होणारी पोरं हे पॉइंट साठी लढत असतात. पॉइंट ना 98.3 आणि 98.4. त्या पोराला हे टेन्शन असतं, अरे 1 पॉइंट माझा कुठं गेला. इतकी ब्रिलियंट पोर असतात ते स्पर्धेत टिकतात.
आपले जे 3 विषय गेले तरी तो म्हणला नशीब आहे आपलं. आणि तिचा मेसेज वाचल्यापासून मग चित्त बिघडलंच होतं बरं का. देऊ 3 देऊ राहिलेले देन 3 कवा देतो तू पर्यंत तू एकाच वर्गात जातो का काय. आपल्या पोरांना इतर पोरांचं तर नाही महाराज. हे शहरांमधले पोरं महाराज परीक्षा संपली का कंपन्या जॉईन करतात. सर्टिफिकेट साठी का होईना काम करायची त्या पोरांना सवय. काम करायला काय लाजत का आपल्या पोरांना सवय नाही ना. आपल्या पोरांचं फक्त आपलं उलट बाप कीर्तनाला चालला. इंदुरीकडचं कीर्तन होतं पशी बाप म्हणला अरे मला कीर्तनाला जायचंय तेवढं बायलाला पाणी पाच. आता 18 वर्षाचा सांड येतो. सांड म्हणजे वळू. आपल्याकडं सांड म्हणजे मराठवाड्यात वळू मानतात त्याला आणि विदर्भात खटाळ्या मानतात त्याला. ते माता पाणी पाजायला का रोग झाला. ती काय म्हणली माहिती त्याची आई त्याला जमंग का नाही जमायचं का. अय जमायचं नाही त्याला. अय नाही जमायचं. अय जमायचं नाही मग तू का आला देवाला सोडाय ठेवला का. आई उलटी पोराला म्हणते तो नको सोडू त्याचा तो सोडीन त्याला किडा आहे त्यालाच बैल पाळायला लागत सोडीन तो. तू नको सोडू तुला दाखा बेका लागली. मग त्याला संग नाही यायचे का बैल. लग्न झालं नंबर व्हा इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. घालीन लोटांगा आणि वंदीन नम्र व्हा. तुका म्हणे नेणू युक्तीची ते खोली. नम्र व्हायला शिका. काय मारामारी मध्ये मजा काय सांगा बसलेली माणसं. काय मजा. 2-3 मिनिटं आनंद आहे पण जखम दोघांना आहेत ना. काही एक पार क्लिअर उभा होता. मारामारीमध्ये मजा नाही. वादात मजा नाही. मग लोक वाद का घालतात. अज्ञान. मारामारी का करतात अज्ञान. काय महिला म्हणलं तर आपल्याला सुनबाई सहन होत नाही ना. भांडण तंड्यापेक्षा नेऊन घालायची सोपा. म्हणजे भांडण मारामाऱ्या करण्यात काय मजा. एकुलती एक सण होईल. घरांमधलं वातावरण नम्रतेनंच मोठं होईल. आता हे पोर आहेत हे एवढे आणि आपण शिकलो हे शिकले. यांच्या अंगातले कपडे आपल्याला स्वप्नात तरी होते का. आता हे पाहणं यांचे स्वेटर केवढ्याचे टोप्या केवढ्याचे गडी पाहणं कान टोप्या बिप्या होतं का आपल्याला काही. अहो आपल्याला शाळेत घातलं तर गुरुजीला बी वाटत होतं घ्यावा का नाही वा पठ्या. गुरुजी म्हणायचा इतका मोठा. आपला बाप म्हणायचा वाढलाय. गुरुजी म्हणायचा जन्मतारीख. आपला बाप म्हणायचा त्याच्याला विचारावं लागल. आता आपल्या वेळेस का कॅलेंडर आलं. मग आपल्या आईला विचारलं का हे कधी झालं. आपली आई म्हणायची बाबा लय पावसाळा झाला त्या साली थोरला. आणि त्या बापाचा गांजा पकडला त्या साली धाकटा. वाड्याला पाणी आलं तुला बाप्याला अख्यारात आंब्या अडकला त्या साली ठकी. आणि डवळ्या शिडीला 6 बकरं झाली त्या साली गंगी. गुरुजी म्हणला हे बकर मोजू कुठं मी आता. मग गुरुजीनं काय केलं महाराज 1 6 ते 10 आणि 1 6 ते 10 ज्यांच्या जन्मतारीख आहे सगळी गुरुजीची ऍडजस्टमेंट. आपल्याला काय यांची लय मजा आहे महाराज. आपल्याला काय होतं 7वी पर्यंत पाटी तिला साठा नाही नुसतं खापात. बरं खापराच्या फुडी तो म्हणून घरची पत्रीची घ्यायची. पत्रीची पाटी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय उठतच नव्हते. मग आपण लिहायचंच बंद केलं. पेन्सिली खायला सुरुवात केली. काय करणार. बरं आपल्या दप्तराची पिशी मे काही काय खताची कोण. आणि त्याच्यात का दप्तर होतं का कवठ बोर चिचा फुल भरेल पिशी कवठ बोर खोकड. हा आणि कबराला का पट्टे होते का करकुट्याला लाकूड. भूक लागली का 8टा चढवायचा आणि जेवला का 8टा उतरायचा. आणि अंडर पॅन्ट तर 9वी पोत नाही. अख्खा मोकळा कार्यक्रम 9वी पर्यंत.
असं उन्हाळ्यात पहिलं पाणी राहतं वड्यांना पाटाला आणि आपली पोर आंघोळीला कुठं बोंगळी चड्ड्या वड्याच्या कडाला मंडळी वड्या आणि कोणी आलं का चड्ड्या पाटालाच पोर गावात अख्खी भोंगळी घ्यान पडायची गल्ली ना मला. जाऊ द्या महाराज, आपल्या आई बापाने आपल्याला बंगले नाही बांधून दिले, आपल्या आई बापाने आपल्याला गाड्या नाही घेऊन दिल्या, पण आपल्या आई बापाने आपल्याला स्वाभिमानानं जगायला शिकवलं. जाऊ द्या, आपल्या आईचं लुगडं फाटकं होतं, बापाचं धोतर फाटकं होतं, पण आपल्याला जी श्रीमंती कमवून दिली ती कोणी दिली? आई बापाने दिली. त्यानं शिकवलं, शाळा बुडवली फटकावला, चोरी केली फटकावला, खोटं बोलला फटकावला. एखादा पोरानं शाळा बुडवली तर घरातल्यांचे जेवण वैपोत तो काय घरात येईन? लपून बसायची पोरं, हातात येईन ते हाणायचे माणसं. शाळेत काय साधा मार होता का? खाली टेबल त्याच्यावर हात आणि वरून रूळ. आता रूळ कल्लीत काट चिंडू खेळत असलं, गुरुजी जला आला कार्ट चिंडू सगळं पडत होत. आता उडेल चिंडू गुरुजी आणून देते गे भाऊ खेळ. मग आता काय करतो तो बाप, जिल्हा परिषद येते टाकीन माई बदली करून घे घे घे. आता पार स्वाभिमान संपला मला, आणि स्वाभिमान संपल्यामुळं नम्रता गेली. घालीन घालीन लोटा वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप. एकदा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश येईलच असं नाही, पण प्रयत्न करायला काही. हे बघ, लगेच पहिल्याच्या इंटरव्ह्यूत नोकरी लागेल का तुला? तुला पोलीस भरतीत जायचं ना, व्यायाम कर. 8:30ला उठतो, पोलीस भरतीची भाषा करतो, तुला तिथं बांबू उपटाय नाही यायचं का? पहिल्यांदा पोलीस भरतीला गेला, 3 इंच छाती कमी भरली, मग घरी यायचं, व्यायाम करायचा. त्यानं क्वार्टर प्यायला सुरुवात केली. दुसऱ्यांदा 9 इंच आत गेली. ज्या माणसांना शरीर निरोगी ठेवता आलं त्याला सगळं निरोगी ठेवता आलं. आपल्या पोरांना व्यायाम करायला काय रोग झाला? 9 वाजेपर्यंत झोपून कुठं चालतं कधी? गाया धुवाताना मोबाईल चालू आहे, वासरूत प्यायला तो बादली बशीच बसवला होता. कसं आहे? नम्र व्हा, घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे. पण पुढचा शब्द भारी आहे, प्रेम असवा. अरे आपण म्हणतो हे प्रेम नाही, याला कोण खात? हे काय प्रेमन प्रेमन कोणतं? आता माहिती माया पुढं इथं 2-3 प्रिय कर बसले, मला चेअर येऊन मला चेअर येऊन करतो. आपल्याला ते मी नावा सगळं सांगत, मग माझे दिवस खराब आहे, नको साठी नाही तर नावा सगळं असं नजरेतून माणूस ओळखणार नाही. अरे इथे 2-4 दिवशी येणार आहे, एका मिनिटात सांगणार ते नको झटे बा म्हणून. कोणत्याही प्रियकरांना सांगा, तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रेशीने दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 कांड्या खाताय आईस्क्रीमच्या एकच, तोवर ही 1 कांडी चूक येते. एका मित्रानं एकाला सांगितलं, माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज येतं. यानं सांगितलं कुणाशी? त्यानं सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती म्हणला. 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिले तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है, फूल आहे गुलाब का. असं बरंच आहे काय त्यांचं. मी लय बारीक सांगितलं, तुम्ही माझ्यावर शंका घ्याल. सावध राहा. हा म्हणला मी सोमवारी काही लग्नाला येत नाही. सोमवारी लग्नाला येत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. ही गेलं फोटो घेऊन मंगळवारी आशीर्वाद द्यायला. ज्याचं लग्न सोमवारी होतं ते असंच दाढी घातलं मशीन. हा गेला त्याला म्हणला व्हाय यू बिकम नर्वस. यांनी सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. यांनी सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. यांनी सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्नच झालं नाही, फेटाच पडला त्याचा, बक्षीसच पडलं फोटो खाली.
मग त्याच्या मित्राने त्याला सांगितलं, अरे बावळाटा काय झालं? तो म्हणला, काय नाही, आम्ही 3 तास शपथी घेतल्या, फक्त तिने मला एकच प्रश्न विचारला, तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कशावर आलं? हा म्हणला 5,000 रुपये. आता बोकड्याला 9,000 लागत, 5,000. 5,000 रुपये. मग हा त्याला म्हणला, बावळाटा तिला सांगून टाकायचं, माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहे, आणि त्याला काही पोरग नाही. हलकटाचा सल्ला. हा म्हणला, मी तिला हेच सांगितलं का माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुझी वाट पाहत. त्यानं क्वार्टर प्यायला सुरुवात केली. दुसऱ्यांदा 9 इंच आत गेली. ज्या माणसांना शरीर निरोगी ठेवता आलं त्याला सगळं निरोगी ठेवता आलं. आपल्या पोरांना व्यायाम करायला काय रोग झाला? 9 वाजेपर्यंत झोपून कुठं चालतं कधी? गाया धुवाताना मोबाईल चालू आहे, वासरूत पेलो तो, बादली बशीच बसवला होता. कसं आहे, नम्र व्हा, घालीन लोटांगण, वंदीनं चरणं, डोळ्यानं पाहिन रूप तुझे. पण पुढचा शब्द झाली प्रेम आसवा. अरे आपण म्हणतो हे प्रेम नाही, याला कोण खात? हे काय प्रेमन प्रेमन कोणतं? आता माहिती माया पुढं इथं 2-3 प्रिय कर बसले, मला चेअर येऊन करतो आपल्याला ते. मी नावा सगळं सांगत, मग माझे दिवस खराब आहे, नको जटी. नाही तर मी नावा सगळं असं नजरेतून माणूस ओळखणार नाही. अरे इथे 2-4 दिवशी येणार आहे, एका मिनिटात सांगणार ते, नको झटे बा म्हणून. कोणत्याही प्रियकरांना सांगा, तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 कांड्या खात आहे आईस्क्रीमच्या, एकच तोवर ही 1 कांडी चूक येते. एका मित्राने एकाला सांगितलं, माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. लव्ह मॅरेज येतं. यानं सांगितलं कुणाशी? त्यानं सांगितलं, सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिले तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है, फूल आहे गुलाब का. असं बरंच आहे काय त्यांचं. मी लय बारीक सांगितलं, तुम्ही माझ्यावर शंका घ्याल. सावध राहा. हा म्हणला, मी सोमवारी काही लग्नाला येत नाही. सोमवारी लग्नाला येत नाही, पण मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. ही गेलं फोटो घेऊन मंगळवारी आशीर्वाद द्यायला. ज्याचं लग्न सोमवारी होतं ते असंच दाढी घातलं मशरूम. हा गेला त्याला म्हणला, व्हाय यू बिकम नर्वस? यांनी सांगितलं, कॉम्प्लिकेटेड केस. यांनी सांगितलं, व्हॉट इज द प्रॉब्लेम? यांना सांगितलं, प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्नच झालं नाही, फेटाच पडला त्याचा, बक्षीसच पडलं फोटो खाली. मग त्याच्या मित्राने त्याला सांगितलं, अरे बावळाटा काय झालं? तो म्हणला, काय नाही, आम्ही 3 तास शपथी घेतल्या, फक्त तिने मला एकच प्रश्न विचारला, तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कशावर आलं? हा म्हणला 5,000 रुपये. आता बोकड्याला 9,000 लागत, 5,000. 5,000 रुपये. मग हा त्याला म्हणला, बावळाटा तिला सांगून टाकायचं, माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहे, आणि त्याला काही पोरग नाही. हलकटाचा सल्ला. हा म्हणला, मी तिला हेच